पुढची बातमी आपण पाहूयात। महत्त्वाची बातमी आहे। मुंबई काँग्रेसमधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। काँग्रेसने वंचितला मुंबईमध्ये 62 जागा दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्याचा धक्का बसला होता। मात्र मिळालेल्या 62 पैकी तब्बल 21 जागा या काँग्रेसकडे परत केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। नंतर काँग्रेसला 7 जागांवर उमेदवारी देताच आली नाही। त्यामुळे काँग्रेस आणि वंचितमधील ही गोंधळाची स्थिती आणि नंतर ऐनवेळी उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसला नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळालं। थेट जाऊयात आपला प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे। सुस्मिता, काँग्रेस आणि वंचितची जेव्हा आघाडी झालेली होती त्यानंतर हा मोठा आश्चर्याचा धक्का देखील होता, पण त्यानंतर आता ही मोठी बातमी येते। नक्कीच ही बातमी महत्त्वाची याकरता आहे कारण मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला होता। 167 जागांवरती काल काँग्रेसने अर्ज दाखल केलेले आहेत। वंचितनं 62 जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या, पण अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार न मिळाल्याने त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला। सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय नेमकं घडलं काल की वेगळा पर्याय काँग्रेसला तुम्हाला काही सीट द्याव्या लागला, त्यानंतर काही ठिकाणी असं कळतंय की 7 जागेवरती काँग्रेस सुद्धा उमेदवार देऊ शकला नाही? सगळ्यात आधी तर मी एक गोष्ट सगळ्या मतदारांसाठी आणि माध्यमांसाठी सुद्धा सांगू इच्छितो। सकाळपासून मी बातम्या बघतोय सगळ्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अतिशय सुसंवादाने आणि समन्वयाने काम सुरू आहे। त्यामुळं या दोन पक्षात काहीतरी काडी पडली आहे किंवा मिठाचा खडा पडला अशा स्वरूपाच्या ज्या काही बातम्या येत आहेत किंवा चित्र रंगवलं जात आहे तर ते काही तथ्याला धरून नाही आहे। म्हणजे आमच्यातील समन्वयाचं जर उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या पद्धतीनं आम्ही जागा वाटप केलंय, गिव्ह अँड टेक केलंय, अनेक ठिकाणी अर्थात त्यांना हव्या असलेल्या काही जागा आमच्याकडे आल्यात, आम्हाला हव्या असलेल्या त्यांच्याकडे गेल्यात, नको असलेल्या जागा एकमेकांकडे येतात वगैरे, हे सगळं घडलं। मात्र आम्ही समन्वयाने आणि संवादाने प्रश्नावरती उत्तर काढायचं आणि पुढे जायचं, कार्यकर्त्यांची समजूत काढायची आणि पुढे जायचं, या पद्धतीचं धोरण ठेवलेलं आहे। त्याचाच परिणाम म्हणून काल आमच्या म्हणजे ज्या आदल्या रात्री आम्ही सगळं फॉर्म वाटप, मुलाखती सगळं सुरू होतं तर एक साधारण 2:30-3च्या दरम्यान आमच्या लक्षात आलं की काही ठिकाणी आलेले उमेदवार हे योग्य उमेदवार नाही आहेत। त्यामुळं चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांची प्रतिमा मलिन करण्यापेक्षा आपण तिथे उमेदवार न दिलेले बरे। आणि काही ठिकाणी उमेदवार आमच्याकडे तसे सक्षम नव्हते, त्यामुळे मग आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग काँग्रेस वरिष्ठांशी चर्चा केली, ज्यांच्याकडे आमची संवादाची सूत्र आहेत त्यांनी, आणि त्यांनी हे कळवलं की अशा अशा परिस्थितीमुळे या काही जागा आहेत त्या राहत आहेत, तर तुमच्याकडे जर चांगले उमेदवार असतील तर या जागावरती तुम्ही उभे करू शकता। त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी ग्रीन सिग्नल दिला, काँग्रेस वरिष्ठांशी बोलणं झालं आणि त्या जागा ज्या आहेत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केल्या। आता त्यातल्या किती जागांवरती त्यांनी उमेदवार उतरवलेत, किती राहिले हे आता कळेल, कारण आता तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा सगळा हा नजारा आहे यावेळच्या निवडणुकांचा। एकीकडे असं दिसतंय की तिकीट मिळालं नाही म्हणून सत्ताधारी पक्षातील उमेदवार हे रडतायत, आपला आक्रोश व्यक्त करतायत, आणि इथं मुंबईसारख्या शहरामध्ये 7 ठिकाणी काँग्रेसनं जागा दिलेल्या, तुमच्या पदरी 62 जागा पडल्या, पण त्यातल्या अनेक ठिकाणी तुम्हाला सक्षम उमेदवार मिळाले नाही। याकरता म्हणजे नेमकी कारणं काय होती यामागची? नाही, यात काय झालं, एकतर युती आघाडीची बोलणं सुरू असल्यामुळे एक स्पष्टता नव्हती की ही जागा कुठला पक्ष लढवणार, त्यामुळे थोडंसं जरा सगळ्या याच्यामध्ये डिले झालं। काही ठिकाणी आमच्या उमेदवारांना जिथे उमेदवार होते आमच्याकडे मात्र डॉक्युमेंटेशनमध्ये त्यांना तो वेळ मिळाला नाही, या सगळ्या गोष्टींमुळे काही गोष्टी राहिलेल्या आहेत। मात्र यात कुठेही आमच्या दोन पक्षांमधला विसंवाद आहे किंवा काही राहिले वगैरे अशातला भाग नाही। आता तुम्ही जे सांगताय की काही ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे सत्ताधारी पक्षाची रडारड करतात किंवा काय, तीच परिस्थिती काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, तीच परिस्थिती वंचितमध्ये सुद्धा आहे। अनेक जागांवरती कार्यकर्त्यांच्या आणि सक्षम कार्यकर्त्यांचा, अनेक कार्यकर्त्यांचा एकाच वेळी दावा होता। त्यात ती निवड करताना आम्हालाही ते अवघड जातं, कारण सगळेच कार्यकर्ते मेहनत करतात, मनापासून झटतात, प्रामाणिकपणे काम करतात, मग त्यामुळे पण कुठेतरी कुणाला तरी एकाला निवडावं लागतं आपल्याला। तर ती निवड करताना जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला योग्य उमेदवार आणि योग्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल हीच भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आणि दोन्ही पक्षांनी ती व्यवस्थित पद्धतीने निभावलेली आहे। त्यामुळं चांगल्या प्रकारचे उमेदवार देणं आणि ते सक्षमपणे समन्वयाने निवडून आणणं हा आमच्या दोन्ही पक्षांचा फोकस आहे। अर्थात आता भाजपची ही जुनी खोड आहे की माध्यमांमध्ये काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं आणि त्यातून मग राईचा पर्वत करायचा आणि सगळंच असं वातावरण खराब करायचं, तर ते सुरूच राहणार आहे। आता त्याला काही इलाज नाहीये, त्याला योग्य पद्धतीनं जनता उत्तर देईल। वंचित आणि काँग्रेस प्रचारादरम्यान तरी एकत्र पाहायला मिळणार आहे का? कारण जर यापूर्वीचा प्रचारादरम्यान तरी म्हणजे आता वेगळे कुठे होता मी, जर दोन पक्ष एकत्र येऊन युती आघाडी जाहीर करतात आणि एकत्र निवडणूक लढवायचं ठरवतात, इतक्या समन्वयाने जर सॉफ्टली जागांची आमची देवाणघेवाण होते, म्हणजे आता मला सांगा काँग्रेसच्या कुठल्या तरी नेत्याने
हे काही चुकीचे वंचितच्या संदर्भात स्टेटमेंट दिलंय का किंवा वंचितच्या कुठल्या नेत्याने काँग्रेसबद्दल दिलंय का? नाहीये. तर याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत, एकत्र लढणार आणि एकत्र जिंकणार, या महापालिकेवरती एकत्रितरित्या आमचा महापौर बसवणार.